अवैधपणे गुटखा वाहतूक करणारे इसम 5,02,659 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1ची कामगिरी. माननीय श्री संदीप कनिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून वाहतूक होत असलेल्या प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा यांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 13/6/2024 रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंजन मुदगल यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की काही इसम एका मालवाहतूक ॲपेमध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता सुतारपाडा गुजरात येथून नाशिक येथे घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप मस्ते, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, वैशाल काटे, रवींद्र आढाव, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, चालक समाधान पवार अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वरील नमूद पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे बातमीदाराकडे खात्री केली असता सदरचा महिंद्रा कंपनीचा ॲपे पंडित कॉलनी इकडून VN नाईकडे जाणाऱ्या रोडवर छुप्या मार्गाने येणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याचे सांगण्याप्रमाणे पथक VN नाईक कॉलेजकडून पंडित कॉलनीकडे येणाऱ्या रोडवर ठक्कर रीटजवळ सापळा लावून थांबलेले असताना पहाटे 3:30 सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे महिंद्रा कंपनीचा ॲपे क्रमांक MH42AQ 6729 हा VN नाईक कॉलेजकडून पंडित कॉलनीकडे जात असताना दिसल्याने महिंद्रा कंपनीचा JEETO+ ॲपे चालक आणि त्याचा साथीदार यांना थांबवून त्यांना इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असं त्यांनी त्यांचे नाव चैतन गोविंद मुसे, वय 46 वर्ष, किराणा व्यवसाय, राहणार 42C328-3 त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, सिडको, नाशिक आणि 2 प्रदीप भाऊसाहेब वल्टे, वय 35, व्यवसाय गोळ्या चॉकलेट फेरीवाला, राहणार प्लॉट नंबर 102 श्रेया रेसिडेन्सी, शांतीनगर, मखमलाबाद, पंचवटी, नाशिक. 3 इरफान अय्यूब तांबोळी, वय 45, राहणार वडाळगाव, आलिशान सोसायटीच्या बाजूला, नाशिक असे सांगितले. आणि त्यानंतर सदर ॲपमध्ये बेकायदेशीर विक्रीकरिता नेत असलेला एकूण किंमत ₹2,52,659 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ आणि सुगंधी तंबाखूचा माल गुटखा मिळून आल्याने त्या सदरचा गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने सुतारपाडा गुजरात येथील सुनील नावाच्या मारवाडी दुकानदाराकडून आणला होता आणि तो गोट्या सानप, 2 यमराज गायकवाड, इरफान तांबोळी, अमोल मुळे, मंगेश पाटील, धनंजय लोखंडे असे आम्ही मिळून भागीदारीत एकत्रित व्यवसाय करत असून नाशिक येथे प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणला होता. सदर इसमाच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा JEETO+ आणि 2,52,659 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण 5,02,659 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस हवालदार 377 प्रशांत मरकड यांनी फिर्याद देऊन सदर इसमांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कनिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, प्रदीप मस्ते, विशाल काटे, नजीम खान पठाण, रवींद्र आढाव, धनंजय शिंदे, महेश साळुंखे, पोलीस अंमलदार विलास सारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बरडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, अप्पा पानवळ, समाधान पवार, महिला पोलीस हवालदार कोकणी अनुजा एल्वे यांनी केली आहे.